अखेर महाराष्ट्र आरक्षणाबाबत सस्पेन्स संपुष्टात आला आहे। ओबीसीच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले आहे। मराठा समाजाचे शिक्षण आणि नोकरीत 10% आरक्षण देण्याचे रमराज्य विधिमंडळाने आज एकमताने मंजूर करण्यात आले। त्यामुळे मराठा आरक्षणाचा मार्ग निकाली लागला आहे। या विधेयकात नेमकं काय नमूद करण्यात आले आहे यावर टाकलेला हा प्रकाशझोत। या सुमुद्द्यात मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे। राज्यातील शिक्षण संस्थांच्या प्रवेशासाठी आणि राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली असलेल्या पदांसाठी समुदाय तयार करण्यात आला आहे। बदलीद्वारे किंवा प्रतिनियुक्ती करण्याची असल्यास आरक्षण लागू होणार नसल्याचं या समुद्यात म्हणण्यात आलं आहे। इतर शैक्षणिक संस्था आणि खाजगी शैक्षणिक संस्था आणि राज्याकडून अनुदान प्राप्त होणाऱ्या संस्थांना हे सरकारी आदेश लागू होतील। उन्नत आणि प्रगत गटाचा तत्व लागू असेल अशांना आरक्षण लागू होणार नाही। तसेच राजकीय आरक्षण मिळणार नाही असंही स्पष्ट करण्यात आले आहे। प्रत्येक 10 वर्षांनी याचा आढावा घेण्यात येणार आहे। राज्यात 28% लोकसंख्या असलेल्यांनाही त्यात नमूद केले आहे। मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की पदाची शपथ घेतल्यानंतर केवळ 3 महिन्यातच सुप्रीम कोर्टात टिकणारे आरक्षण टिकणारे असेलच त्यांनी सांगितले। निवडणुकीच्या तोंडावर हे फसवे विधेयक असल्याची टीका वड्डेवार यांनी केली। सगळे सोयरेबाबत कोणताही निर्णय झालेला नाही, त्यामुळे उद्यापासून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनोज जरांगे यांनी जाहीर केले आहे। आरक्षण घेण्याचा राज्य शासनाला कोणताही अधिकार नसल्याचे राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।